आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत रसपे व जामरूक ग्रामपंचायत हद्दीतील महिला शिवसेनेत दाखल। सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या असंख्य महिलांनी दाखवला शिवसेनेवर प्रचंड विश्वास। महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर व कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक कार्यकर्त्या सीमा लालचंद घरत व लालचंद सकाराम घरत या दाम्पत्यांनी रसपे व जामरूक ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या असंख्य महिला कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। या पक्षप्रवेशामुळे पाथरज जिल्हा परिषद विभागातील शिवसेना पक्षाची संघटनात्मक ताकद वाढली असून अनेक राजकीय पक्ष व त्या पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या राजकीय खळबळ सुरू झाली आहे असे जाणकारांमध्ये बोलले जाते। गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी क्रांती दिन तथा जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात रसपे व जामरूक या ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य आदिवासी महिलांसह विविध गावातील महिलांनी सीमा लालचंद घरत, अशोक रसाल व मालू शेळके यांच्या नेतृत्वाखाली कर्जत विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। त्या दरम्यान सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या सीमा लालचंद घरत यांच्याबरोबर रसपे ग्रामपंचायत हद्दीतील रसपे, टेंभरे, ठाकूरवाडी, टेंभरे, कातकरवाडी, शिंगडोल, कातकरवाडी, रसपे, पाच खडकवाडी, कातकरवाडी आणि जामरूक ग्रामपंचायत हद्दीतील जामरूक, सोलनपाडा, लिमनेवाडी, डुक्करपाडा या सर्व ठिकाणाहून सुमारे 300 पेक्षा अधिक महिलांनी एकत्र येऊन शिवसेना पक्ष व आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला। त्या प्रसंगी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर, महिला जिल्हा सल्लागार सुरेखाताई शितोळे, महिला तालुका प्रमुख रेश्माताई म्हात्रे, तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे, संघटक सुनील रसाल, खजिनदार उत्तम शेळके, समन्वयक रमेश मते सह समन्वयक पंढरीनाथ पिंपरकर, शिवसेना नेते मनोहर थोरवे, कर्जत तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे, पंढरीनाथ आगज, प्रसाद थोरवे, अरुण देशमुख, अभिषेक सुर्वे, मनीषा दलवी, सुनील भालेवडे, संदेश सावंत, रामचंद्र मिनमिने, महेश गुडे, मनोज भोईर, राजेश भोईर, दर्शन दिसले, जयेश सावंत, मयूर मोरे यांसह अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सुरू असलेली घोडदौड आपण सारेजण पाहत आहात आणि आज त्याच निमित्ताने कर्जत मधील असणारा हा सीमाताई आमच्या घरत यांच्या नेतृत्वाखाली सर्व माझ्या माता भगिनींचा शिवसेनेच्या या सगळ्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर आज प्रवेश या ठिकाणी होत आहे। मोठ्या संख्येने आपण साऱ्या महिला भगिनी, सीमाताई आणि आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी प्रवेश करत आहात। त्या निमित्ताने आता जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी आपल्याला योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे। सर्वच माझे तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्या महिला, आमच्या रणरागिनी, आमच्या शितोळेताई असतील, म्हात्रेताई असतील, आमच्या दलवीताई असतील, मनीषा माझी भगिनी, भासीताई, आमच्या सगळ्याच भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वात माझे प्रमुख पदाधिकारी आमचे सुनीलजी रसाल असतील आणि खास करून सीमाताई यांचे मिस्टर आणि माझा सहकारी जुना मित्र हे सारेजण आज या ठिकाणी लालचंद सेठ आमचे जुने सहकारी आहेत। आज आपण सारेजण या ठिकाणी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सीमाताई, मी मनापासून आपलं कौतुक करेल की आपण ग्रामीण भागामध्ये त्या पट्ट्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनींसाठी आपण जे सामाजिक बांधिलकी जपत काम करता आणि त्या माध्यमातून आपल्यावर विश्वास दाखवत या सगळ्या माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील महिला भगिनी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतात
या उपस्थित असणाऱ्या प्रवेशावरून या ठिकाणी दिसून येते सीमाताई घरत यांचं काम हे तलागालातील असणाऱ्या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने सगळ्या माझ्या आदिवासी महिला भगिनी असतील, सगळ्या ज्येष्ठ महिला सुद्धा भगिनी या ठिकाणी प्रवेशासाठी आलेल्या आहेत। असं फार क्वचित घडत असतं। या सगळ्या माता भगिनी सुद्धा प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत। तर एखादी नारी शक्ती यामध्ये केवढी ताकद आहे हे आपण पाहिलेलं आहे, अनेक वेळा आपल्या निदर्शनात आलेलं आहे। ते सीमाताईंच्या रूपाने सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि या साऱ्या महिलांच्या संदर्भातले असणारे अनेक प्रश्न असतात। या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सीमाताई बचत गटाच्या माध्यमातून असेल, शासनाच्या योजना असतील, या साऱ्या घेऊन सामाजिक बांधिलकी जपत ती बिचारी आपली गावोगाव त्या ठिकाणी फिरत असते आणि त्या माध्यमातून एक संघटन तयार झालेलं होतं। सीमाताईंची मी मागच्या हप्त्यामध्ये चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ, आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम हे आमच्या संपूर्ण त्या परिसरामध्ये उभं केलेलं आहे आणि या सगळ्या माता भगिनी आपल्याबरोबर आपल्या कामांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करायला या ठिकाणी तयार आहे। आणि मग त्यांना मी तात्काळ त्या दिवशी सांगितलं की सीमाताई तुम्ही घेऊन या, आपण साऱ्या माता भगिनींचे जे जे प्रश्न असतील ते सगळे मार्गी लागले पाहिजेत किंवा सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतील या संदर्भात सगळे आपण त्यांना त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचू। आणि खऱ्या अर्थाने आज मला या ठिकाणी समाधान होत आहे की उद्या क्रांती दिन आहे, 9 ऑगस्ट। आपण सारेजण त्या ठिकाणी आपण क्रांतीदिन कर्जतमध्ये आदिवासी ट्रायबल भाग मोठ्या प्रमाणात आहे आणि यामध्ये कर्जतमध्ये असेल, खालापूरमध्ये असेल, मोठ्या प्रमाणात आपण क्रांतीदिन साजरा करत असतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बिरसा मुंडा हे एक असं व्यक्तिमत्व या देशामध्ये होऊन गेलेलं आहे की त्याने दिलेलं त्यावेळेच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेलं योगदान हे फार मोठं आहे आणि म्हणून क्रांतीदिनी आदिवासी समाज सुद्धा 9 ऑगस्टला मोठ्या प्रमाणात क्रांतीदिन साजरा करत असतो। आपल्या तालुक्यामध्ये असणारे ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे त्यांचं सुद्धा योगदान आपल्याला विसरता येणार नाही। ते सुद्धा आपण या 9 ऑगस्टच्या क्रांती दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना सुद्धा स्मरण करत असतो आणि म्हणून अशा पद्धतीने आज आपण 8 ऑगस्टला या ठिकाणी शिवसेनेमध्ये सगळ्या आदिवासी बांधव असतील, सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी प्रवेश करत आहात। मी मनापासून आपलं शिवसेनेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो। आपला प्रवेश तर आपण या ठिकाणी होईलच, परंतु माझी सगळ्या माता भगिनींना या ठिकाणी विनंती आहे, आपण या सरकारच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या शासकीय योजना आहेत या योजना आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम सीमाताई असतील, आमच्या सगळ्या भगिनी असतील, यापुढे आता करतीलच किंवा आतापर्यंत आपण सगळ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत ना, भरलेत का सगळ्यांनी? तर या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना प्रत्येक तलागालातील महिला भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। प्रत्येक महिला भगिनीला, पात्र महिला भगिनीला 1500 रुपये मदत ही दर महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। आता माझ्या मते 15 ऑगस्टच्या नंतर रक्षाबंधन आहे ना, तर 17 तारखेला रक्षाबंधन आणि 15 तारखेपर्यंत जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ते आपण त्या ठिकाणी सगळ्या माता भगिनींच्या असणाऱ्या ज्या पात्र माता भगिनी आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनींच्या खात्यावरती त्या ठिकाणी 1500 रुपये प्रमाणे 2 महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी येणार आहेत आणि कायमस्वरूपी ही योजना पुढे चालू राहणार आहे। त्यामुळे तलागाळातील असणाऱ्या महिला भगिनी या सक्षम व्हाव्यात या दृष्टिकोनातूनच राज्य सरकारने घेतलेलं हे पाऊल आहे। खरं तर आपल्याला महिला सक्षमीकरणाला प्राधान्य द्यायचे, सरकारचं उद्दिष्ट हेच आहे याच्या मागे की या सगळ्या महिला भगिनी ज्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना फार आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतं, कुटुंबात फार आर्थिक संकट असतं आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची भूमिका म्हणून सरकारने या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या माध्यमातून आता जिल्हा प्रमुखांनी आपल्याला सांगितलं की 3 सिलेंडर सुद्धा आपल्याला या योजनेला फ्री देण्यात येणार किंवा मोफत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। या योजना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीने अनेक योजना ज्या आहेत त्या महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेल्या आहेत। या योजनांच्या माध्यमातून बचत गटाच्या सीमाताई तुम्ही जे काम करता या योजनेमध्ये सुद्धा राज्य सरकारने पहिले फिरता जो निधी होता तो 15,000 पर्यंत होता, तो आता आपण राज्य सरकारच्या माध्यमातून 30,000 पर्यंत केलेला आहे। आणि मग अशा पद्धतीने सगळ्या महिला भगिनींना
आपल्याला त्या ठिकाणी सक्षमीकरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे. आदिवासी महिला भगिनी आहेत, घरकुल बऱ्याचशा महिला भगिनींना नाहीयेत. आता आज आपण या ठिकाणी प्रवेश करताय, ज्या ज्या महिला भगिनींना घरकुल नसतील त्या संदर्भात सुद्धा आपण आपली लिस्ट सीमाताईंकडे त्या ठिकाणी तात्काळ आपण व्हिडिओची आपण चर्चा करून लवकरात लवकर माझ्या असणाऱ्या महिला भगिनींना सुद्धा घरकुल सुद्धा या सरकारच्या माध्यमातून सुद्धा तात्काळ त्या ठिकाणी दिली जातील. या संदर्भात सुद्धा जे जे प्रस्ताव असतील ते सुद्धा आपण एकत्रपणे त्या ठिकाणी करू. परंतु हे आपल्या तालुक्यातल्या असणाऱ्या ट्रायबल भागामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि अनेक समस्या आदिवासींच्या त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. या समस्या सोडवण्याचं काम या 5 वर्षामध्ये आपण सातत्याने करत आलेलो आहे. जलजीवन मिशन योजना असेल, रस्ते असतील, ज्या ज्या योजना ज्या ज्या सरकारच्या योजना आहेत या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवायचं काम हे आपण सातत्याने करत आहोत. सीमाताई आज तुम्ही आलेल्या आहात, त्यामुळे तुमच्या माध्यमातून फार मोठं योगदान आम्हाला आमच्या महिला आघाडीला आपल्या माध्यमातून मिळणार आहे. मी आताच सांगितलं या ठिकाणी मातृताईंना की सीमाताईंना पण आपण लवकरात लवकर एक पद आपण या ठिकाणी द्या, लवकरात लवकर, जेणेकरून चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये आपल्याला उभं करता येईल. आज आपण सारेजण शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहात. सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खास करून सीमाताई आणि लाचनजी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण शिवसेनेवर या ठिकाणी जो विश्वास दाखवलेला आहे, आपल्याला भविष्यामध्ये चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं करायचं आहे. आता मगाशी जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की या 5 वर्षामध्ये एक ऐतिहासिक विकास करण्याचा प्रयत्न आम्ही या 5 वर्षामध्ये केलेला आहे आणि म्हणून आपण पुढील काळामध्ये सुद्धा आपण चांगला विकास या मतदारसंघाचा या तालुक्याचा व्हावा या दृष्टिकोनातून माझा ट्रायबल भाग पूर्णपणे सक्षम झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्या भागामध्ये असणारे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आपण जे प्रलंबित असणारे प्रश्न आपण लवकर मार्गी लावू आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला सगळ्यांच्या सहकार्याने एक सक्षम या मतदारसंघ हा तालुका आपल्याला उभा करायचा आहे आणि यासाठी आपण सगळेजण एकत्रपणे त्या ठिकाणी असलो पाहिजे. आपलं सुद्धा सहकार्य सगळ्यांचं मोलाचं आहे. आपण सगळ्या माझ्या आदिवासी महिला भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत. मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. खास करून सीमाताई पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो.